मुख्यमंत्री, त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, कॅबिनेट सब कमिटी, उपसमिती यांचेसुद्धा मी हात जोडून इथे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. पण आज कोर्टाने अनेक विषयांवर आपली भूमिका मात्र कठोर कायम ठेवली. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान असो, त्या गोष्टी इथे त्यांच्या याचिकेत नाही आणि जी जुनी याचिका ते सांगतायत त्याचा इथे काही संबंध नाही. ते आंदोलन झालं, त्या आंदोलनानंतर त्या आंदोलनातल्या काही 4 गोष्टी झाल्या त्या इथे झालेल्या नाहीत. त्या कुणी केल्या, काय केल्या हा त्या याचिकेच्या त्या याचिकेचा भाग आहे. ही जी नवीन याचिका आहे जी या AMY फाउंडेशनची आहे, याच्यामध्ये तसे कोणतेही ॲलिगेशन्स त्यांच्यामध्ये नव्हते. सरकारने स्वतः सकारात्मक दृष्टिकोनातून जे ॲफिडेविट केलं त्यामध्ये असे कुठे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं असं लिहिलेलं नाही आहे आणि त्याही गोष्टी आम्ही मांडल्या. परंतु कोर्टाचं असं म्हणणं आहे की एक फॉर्मल ॲफिडेविट आपलं असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आता दादांना आपल्याला माहिती आहे, काल ते छत्रपती संभाजीनगरला इथून गेले. हा आनंद उत्सव महाराष्ट्राच्या तमाम जनतेला दिवाळीसारखा आहे. सर्वांनीच इथे निश्वास सोडला. कोर्टानेसुद्धा हे अतिशय शिथिलतेने घेतलं आणि ते तुम्ही जे म्हणता गांभीर्याने, उलट कोर्ट असं म्हणत होतं की आज आपण सगळे हसत आहोत आणि हसण्यासारखीच म्हणजे आनंदाने हसणं हे सगळ्यांसाठी आनंदाचंच असतं. राजे, एक महत्त्वाचा मुद्दा, याचं वृत्तांकन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे सगळे जबाबदार पत्रकार या ठिकाणी काम करतात. जी, एक अत्यंत जबाबदार महिला पत्रकार, तिला आलेला अनुभव तिने मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर शेअर केला. जी, आणि त्याच्यानंतर तिला अनेक मराठा कार्यकर्ते, मावळे, समन्वय यांच्याकडे ट्रोल केलं जातं. जी, शी इज अ व्हेरी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिबल जर्नलिस्ट. जी. तुम्ही आज या माध्यमातून थेट सगळ्या मराठा समाज कार्यकर्ते, आव्हान यांना काय सांगाल? तुम्ही हे कितपत योग्य आहे? हे दादांच्या शिवरायांनी घालून दिलेल्या विचारांचा मी वेळोवेळी याविषयी बोललेलो आहे. आमच्या मराठा समाजातल्या प्रत्येक आड्याखाली जी आमची माता असते, ती गरीब असो, श्रीमंत असो किंवा कोणत्याही याच्या आर्थिक परिस्थितीतली असो, ती कधी आमच्या मुलांना महिलांकडे वाकड्या नजरेने पाहायला शिकवत नाही. तसे घरात कोणी आमच्यात संस्कार देत नाही. आपल्याला अनुभव तो चुकीचा आला, कदाचित गर्दी असल्यामुळे झालं असेल आणि असं कोणी करणार नाही. आणि दादांनी त्यावेळीच स्पष्ट केलं, मनोज दादांनी, कानाखाली काढा. आणि तो कदाचित कार्यकर्ता नसेलही आणि जे तुम्ही म्हणता ट्रोल केलं